नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. भारतीय जनता पार्टीचे आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकट मोचक म्हणून गिरीश महाजन यांनी आता भारतीय जनता पार्टीला एकूणच तत्वज्ञानाला संकटात ढकलून दिलेलं आहे. कारण काय? आज भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये त्या मेळाव्यामध्ये राडा झालेला आहे. आणि तो भाजप अंतर्गत राडा झालेला आहे, तो नाशिकमध्ये. जेव्हा स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा स्मृती दिन, त्या निमित्ताने कार्यकर्ते गोळा झालेले आहे. आणि मग तत्वज्ञानाला तिलांजली द्यायचंच जणू. कारण की नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्याला 100 के पार जायचं आहे, इतक्या जागा जिंकायचं आहे. ही राक्षसी महत्वाकांक्षा ती केवळ गिरीश महाजन यांना नडलेली नाहीये, तर ती नडलेली आहे भारतीय जनता पार्टीचं एकूणच लोटस ऑपरेशन केंद्रित जे राजकारण आहे. त्यामुळं या पक्षाला त्याची किंमत मोजावी लागेल. तसा एक पहिला प्रसंग आज महाराष्ट्राला बघायला मिळालेला आहे. काल राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती झाली. मग त्या युतीमुळे आम्हाला काही फरक पडणार नाही, परंतु आम्ही धसका घेतलेला आहे असं जणू हा राडा, एकूण पक्ष प्रवेश हे सगळं प्रतिबिंबित करत आहे. काही गरज नसताना, म्हणजे जो भारतीय जनता पार्टीचा शहराचा अध्यक्ष म्हणतोय 122 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले तर ते सगळे निवडून आणण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. आमदार देवयानी फरांदे ज्या निवडणूक प्रमुख आहेत महानगरपालिकेच्या, त्यांना विचारलंच नाही, हिंग लावून विचारलं नाही. मग उद्धव ठाकरे शिवसेनेतला माजी महापौर फोडायचा आहे, मनसेमधला फोडायचा आहे, काँग्रेसमधला फोडायचा आहे, आणि सन्मानपूर्वक त्याच्या गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा हिरवी जोड असलेला भगवा गमजा गळ्यात घालायचा. एकूणच एक काय घडलेलं आहे आणि एकूण महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला भारतीय जनता पार्टी नेत आहे, त्याविषयी आपण थेटपणे चर्चा करणार. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, गेल्या जूनमध्ये म्हणजे 6 महिन्यांपूर्वी सुधाकर बडगुजर नावाचे एक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतले नेते नाशिकमधले यांना प्रवेश दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संकटमोचक गिरीश महाजन यांनी. सुधाकर बडगुजर कोण, असं काय विशेष आहे महाराष्ट्राला माहिती आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये हिंदूंचे नेते म्हणून पुढे आलेले मंत्री नितेश राणे यांनी काही फोटो झळकावले होते काय, आणि त्या फोटोमध्ये दाऊदचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर नाच करताना सुधाकर बडगुजर आहे. आणि हे घ्या पुरावे. ते पुरावे पाहता क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं होतं, SIT नेमलेली होती. मग आता त्याच बडगुजरला गेल्या जूनमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. मग ज्या सीमा हिरे ज्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार, त्यांच्या विरोधात सुधाकर बडगुजरने निवडणुका लढवलेल्या, त्या माणसाला आपल्याच पक्षात घेतलं म्हटल्यावर हिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या पक्ष प्रवेशाचा निषेध नोंदवला होता. तिथं पक्षशिस्त नाही. भारतीय जनता पार्टी म्हणजे पार्टी विथ डिफरन्स, शिस्तीचा पक्ष वगैरे वगैरे जी विशेषणं लावली जातात ती सगळी एक म्हणजे एकदाच त्याचं पूर्ण भुसकट करण्याचा कार्यक्रम नाशिकमध्ये घडलेला आहे. आणि आज 25 डिसेंबरला ते महाराष्ट्राला बघायला मिळालेलं आहे पुन्हा एक. म्हणजे विनायक पांडे, शाहू खैरे, नितीन भोसले आणि बरेच इतर काही महत्वाचे पदाधिकारी जे भारतीय ज्या शिवसेनेमध्ये होते, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, काँग्रेसमधले, त्यांना प्रवेश द्यायचा कार्यक्रम. बरं, ते प्रवेश घ्यायला आले त्या वसंत स्मृती जे कार्यालय भारतीय जनता पार्टीचं, तिथं आले. परंतु त्यांना जय श्रीराम असा भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंतांचा नारा
ऐकावा लागला आणि तिथं त्यांना बंदिस्त व्हावं लागलं काही वेळ. नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त याच्यापासून मोठा फौजफाटा तिथं आला. त्यांनी सांगितलं की तुम्ही आता तिथं जाऊ नका लगेच सभागृहामध्ये, तुमचा प्रवेश होणार आहे वगैरे वगैरे, ते सगळं मान्य आहे, पण आत्ता जाऊ नका, तुम्हाला अडवावं लागतंय. का अडवावं लागतंय? कारण भारतीय जनता पार्टीतले निष्ठावंत कार्यकर्ते ते तुम्हाला प्रवेश देऊ इच्छित नाही. मग पत्रकारांनी विचारलं या सगळ्या पांडे वगैरे या सगळ्या मंडळींना, अहो तुम्ही प्रवेश घ्यायला आलात आणि तुमच्याच विरुद्ध एवढा शंखनाद चालू आहे, कसं काय आहे? तर ते म्हणाले आम्हाला गिरीश महाजन यांनी बोलवलेलं आहे, आम्हाला अमक्यानी बोलवलंय, तमक्यानी बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला प्रवेश घ्यायचाच आहे. आणि इकडे हे का म्हणत होते, जय श्रीराम नारा देणार आहे की तुम्ही हे कटोरा घेऊन आमच्या दारात उभे राहिलेले आहेत, गिरीश महाजन त्यांना असा प्रवेश देणार नाहीत. पण गिरीश महाजन आहेत ते, बेरजेचं राजकारण करत आहेत. त्यांचे नेते, त्यांचे मार्गदर्शक, कूटनीतिकार बेरीज केली पाहिजे, ऑपरेशन लोटस केलं पाहिजे. मग ते एकनाथ शिंदेची ती शिंदे सेना असो, नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असो, नाही तर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, किंवा काँग्रेस पक्ष असो, कुणी असो, फोडायचं, आपल्या पक्षामध्ये घ्यायचं. आणि ज्याच्या विरुद्ध आपण आतापर्यंत इतका कंठशोष केलेला आहे, तत्वज्ञानाच्या नावाने केलेला आहे, आचारसंहितेच्या नावाने केलेला आहे, भ्रष्टाचाराच्या नावाने केलेला आहे, गुन्हेगारी कशी पार्श्वभूमी आहे, ते सगळं विसरायचं, त्याला घ्यायचं, त्याला शुद्ध करून घ्यायचं आणि आपले गणित वाढवायचे. जिथं आता नाशिक महानगरपालिकेमध्ये 122 वार्ड आहेत, तिथं निवडणूक जिंकणं आपल्याला सहज शक्य आहे. कारण की मागची महापालिका आपण जिंकलेली आहे. आणि आता आता तर आता कुंभमेळा मंत्री आहोत आपण. गिरीश महाजन पाचो उंगलिया घी में आहे. एकनाथ शिंदे यांनी विरोध केला होता पालकमंत्री पदाला, ते तसंच भिजत घोंगडं ठेवलेलं आहे. पण अधिकार तर सगळे गिरीश महाजन यांच्याकडे एकवटलेले आहेत सगळे, त्या पद्धतीने ते वागत आहेत. आणि वर एकदम स्मित हास्य करत नाही, असं होत असतं तसं होत असतं, कार्यकर्त्यांची नाराजी असती वगैरे वगैरे, असं वर तूप लावायचं काम करून. परंतु आतमध्ये जे आता सडत चाललेलं आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये जे तयार झालेले जे कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते असतील, किंवा जुन्या काळापासून अनेक दशकं ज्यांनी भारतीय जनता पार्टीला उभं करण्यासाठी सगळा विरोध पत्करून राजकारण केलेलं आहे, स्थानिक पातळीवर राजकारण केलेलं आहे, ते सगळे नाराज होत चाललेले आहे. आणि हा धोका आहे, हा संभाव्य धोका आहे. आणि तो संभाव्य नाहीच आहे, आता तो धोका कसा आहे हे आज सिद्ध झालेला आहे. इतका मोठा राडा झालेला आहे. मग हिंदुत्वाची विचारधारा, मग ठाकरे बंधू कसे चुकतात, मग ते कसं सोडलेलं आहे हिंदुत्व वगैरे वगैरे, ते आता ते मोठा विषय त्यांनी केलेला आहे. परंतु स्वतः बोलताना काय म्हणायचं की बघा, आम्हाला जे राम हे श्रद्धास्थान आहे सगळ्यांचं, हे देशाचं श्रद्धास्थान आहे, आम्ही रामाला मानतो, आम्ही राजकारण करतो, हिंदुत्वाचं राजकारण करतो. आणि ज्यांना राम हे श्रद्धास्थान मान्य आहे, मग तो कुणी मुस्लिम असेल किंवा कोणत्याही धर्मातला असेल, तो आम्हाला चालतो, अशा प्रकारचं आता वक्तव्य सुरू झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर मधले मंत्री बोलायला लागलेले आहेत, ठाण्यामधले सगळीकडचे बोलायला लागलेले आहेत. आणि मग इतकं आता आता ती तत्वशी प्रतारणा करण्याचे उद्योग सुरू झालेले आहेत. नावं मात्र दुसऱ्याला ठेवाय, जिथं आपल्या सुईचं आहे ते तत्वज्ञान मांडायचं, त्याची व्याख्या करायची की ही जीवन जगण्याची पद्धत आहे वगैरे वगैरे, त्याला मुलामा द्यायचा आणि करायचं. तर ही जी काही राजकारणामध्ये हवस आहे, किती पाहिजे याला काही मर्यादा ठेवलेली नाही. आणि त्याच्यामुळं आता थोडासा थोडासा नाही, प्रचंड असा क्षोभ माजलेला आहे तो निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये. आता बघा, जिथं गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पोलिसांना तिथं यावं लागतंय, तिथं इतका मोठा राडा सुरू आहे. मग आता ही काँग्रेसकडं, म्हणजे आता एक जे कोण माजी महापौर आहेत ते बोलले प्रसार माध्यमांशी, जे आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते गमजा घालून रिकामे झाले, ते म्हणले मी काँग्रेस सांभाळलेली, मी काँग्रेसचा नेता होतो, मी कसं सांभाळलेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं होतं की आम्हाला हे सगळा अनुभव आहे.
आणि असा कार्यकर्ता आता भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय, नेता येतोय, त्याच्या रूपाने तो जो विचार येतोय की भारतीय जनता पार्टीची आता त्या अर्थाने भगवी काँग्रेस होणार आहे. आणि हे सगळं लक्षाने या घटनेने तेच महाराष्ट्रासमोर ठेवलेलं आहे. आता देवाने फरांदे रडल्या, फेसबुक पोस्ट केली वगैरे, ते सगळं झालं. गिरीश महाजन म्हटले चला ताई आपण चर्चा करू वगैरे वगैरे, ते सगळे जसं सीमा हिरे यांना बडगुजर यांच्या प्रवेशाच्या नंतर शांत करण्यात असत तसं फरांदे यांना देखील शांत करण्यात येईल. शेवटी कसं आहे की शिस्तीचा पक्ष आहे, एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.